राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षवेधीमध्ये आमदार पंकज भुजबळ यांनी विधान परिषदेमध्ये लासलगाव शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना जी तर ती खडक-माळेगाव येथून मंजूर करा अशी मागणी केलेली आहे. मी आता निफाड तालुक्यातील खडक-माळेगाव येथील धरणाच्या परिसरात आलेलो असून या ठिकाणी आपण पाहू शकतात का या धरणामधून नवीन पाणी पुरवठा योजनेची मागणी केलेली आहे. कारण की लासलगावची वाढती लोकसंख्या या पार्श्वभूमीवर जो काही लासलगावचा सोळागाव पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून नांदूर मधमेश्वर धरणातून जो पाणी पुरवठा होतोय तर तो कमी प्रमाणात होतोय. कारण की कधी 5 दिवस तर कधी 8 दिवस तर कधी 15 दिवसानंतर लासलगाव शहराला पाणी पुरवठा केला जात असल्या कारणाने नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करा. कारण की लासलगावची वाढती लोकसंख्या आणि त्या ठिकाणी असलेलं जे काही कांद्याचं बाजारपेठ आहेत, तर यामुळे मोठ्या प्रमाणात लासलगाव येथे दळणवळण असतं. त्याच्यामुळे पाण्याची मागणी पाहता नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याची मागणी जी तर ती आमदार पंकज भुजबळ यांनी केल्याने आता राज्य सरकार ह्या मागणीकडे कशा पद्धतीने लक्ष देणार आहेत, पाहणार आहेत, याकडे आता लासलगावकरांच्या नजरा लागलेल्या आहेत. उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.